वेंगुर्ले प्रभाग क्रमांक 4 मधील अपक्ष उमेदवार अभिषेक वेंगुर्लेकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे। मागच्या वेळी सुद्धा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते। यावर्षीची त्यांची दुसरी टर्म आहे। आपल्यासोबत अभिषेक उर्फ अभि वेंगुर्लेकर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना एकूणच कसा प्रतिसाद मिळतोय। मला सांगा साहेब, एकूणच तुम्ही आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे, तुम्ही मतदारांकडे पोहोचताय, कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मतदारांकडून मिळतोय? नमस्कार। ह्यावर्षी वेंगुर्ला नगर परिषदेची मी अपक्ष उमेदवारी भरलेला आहे आणि प्रचाराचं म्हणाल तर प्रत्येक घरात प्रत्येक मतदाराशी मी पोहोचलेलो आहे आणि माझा प्रचाराचा धडका चालू आहे। आणि एकदम सांगायला आनंद होईल की सगळ्या उमेदवारांनी वेंगुर्ला नगर परिषदेत सर्वात लहान प्रभाग आणि सुशिक्षित प्रभाग असा माझ्या मतदारांचा असल्याकारणाने प्रत्येक सुशिक्षित मतदाराला माहिती आहे की आपला उमेदवार कसा असावा आणि मी स्वतः वाणिज्य शाखेचा पदवीधर उमेदवार असल्याकारणाने मला एक प्रचाराचा एक चांगला प्रतिसाद मिळत आहे। मागच्या वेळेला तुम्ही एका राजकीय पक्षाकडून नगरसेवक म्हणून होता, आता तुम्ही अपक्ष म्हणून रिंगणात आहात, पण मागच्या वेळी सुद्धा तुम्ही अगदी उपनगराध्यक्ष पदापर्यंतची झेप घेतलेली होती। कशा प्रकारे तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी एकूण हातभार लावलेला होता? प्रभागाचा विकास म्हणण्यापेक्षा माझं हे विजन आहे, दृष्टिकोन आहे, तो माझ्या लाडक्या वेंगुर्ला शहराचा विकास ही एकच संकल्पना घेऊन मी मतदानाला सामोरा गेलेलो होतो आणि मला ते बऱ्यापैकी यश मिळालं। प्रत्येक मतदाराने सांगितलेलं काम करण्याची माझी क्षमता, प्रत्येकाच्या हक्काला धावून जाण्याची क्षमता असं असल्याकारणाने मतदारांचा एकंदरीत मिळालेले मला प्रतिसाद, प्रेम किंवा आशीर्वाद म्हणा, त्यामुळे मी उपनगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकलो आणि योग्य ते काम करून त्या पदाला न्याय देऊ शकलो असं मला स्वतःला वाटतं। तुम्हाला बऱ्याच राजकीय पक्षांकडून बोलावणं होतं की आमच्या पक्षाकडून उभं राहा, तरी पण तुम्ही अपक्ष म्हणून रिंगणात उतरलाय। काय नेमकं कारण आहे की अपक्ष म्हणून तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतोय, राजकीय पक्षांकडून उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून रिंगणात आहे, काय कारण आहे त्याचं? नाही, गेली 10 वर्षात माझ्या राजकारणाची सुरुवात गेली 10 वर्षात सुरू झाली। एखाद्या विविध पक्षाकडनं मी निवडणूक लढवल्यानंतर मी निवडूनसुद्धा आलो। मला वाटतं तेव्हा त्या सुरुवात असताना जिल्ह्यात प्रथमच एक नगरसेवक निवडून आला होता। परंतु माझं हे वडिलोपार्जित व्यवसाय चांगला चालला नाही आणि माझे उदरनिर्वाहाचं साधन वेंगुर्ल्याचं म्युन्सिपाल्टी नसल्याकारणाने मला तसे कुठच्या पक्षाची तशी गरज नसून मी अपक्ष राहूनसुद्धा प्रत्येक मतदाराचा किंवा वेंगुर्ला शहराचा विकास करू शकतो, स्वतःचा माझा स्वाभिमान असल्याकारणाने मी आज अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे। तुम्ही जसं आता म्हटलात की माझा एम आहे ते वेंगुर्ले तालुक्याचा किंवा वेंगुर्ले शहराचा विकास, हे तुमचं एम आहे। काय वाटतं वेंगुर्ल्याचा विकास आहे तो कशा पद्धतीने झाला पाहिजे? पर्यटन आहे किंवा रोजगाराच्या संधी आहे, त्या कशा प्रकारे उपलब्ध झाल्या पाहिजेत? गेली 5 वर्षात मला मतदारांनी जो वेंगुर्ला म्युन्सिपाल्टीमध्ये नगरसेवक म्हणून पाठवला तो विकासाच्या अपेक्षेने पाठवला, परंतु त्यांना अपेक्षित असा विकास, सत्ताधारांची एक हाती सत्ता असूनसुद्धा त्यांचा मान अपमानाचे राजकारण म्हणा किंवा आडमोठेपणा किंवा त्यांच्या पक्षाचे नेतृत्वहीन धोरण म्हणा, ह्यामुळे वेंगुर्ल्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही। ह्या विकास न झाल्याबद्दल मी सर्व मतदारांची आणि वेंगुर्लावासियांची माफी मागतो। परंतु वेंगुर्ल्यात विकास करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, पण वेंगुर्ल्याचा विकास हा फक्त एक घराणेशाहीच्या भांडणामुळे अडकलेला आहे आणि ती घराणेशाही खोडून काढण्यासाठी मी आज अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे। तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार आहात, लोकांना सुद्धा सुशिक्षित उमेदवार पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं की वेंगुर्ल्याचे नेमके कोणते प्रश्न प्रामुख्याने सुटले पाहिजेत? वेंगुर्ल्याचे प्रश्न म्हणाल तर वेंगुर्ल्यात पाणी प्रश्न जटिल आहे। गेल्या वर्षी आम्ही आमचे मित्रमंडळ आणि आमचं शिवप्रेरणा प्रतिष्ठानतर्फे स्वखर्चाने सर्व लोकांना पाणी वाटप केलं होतं। पाण्याचा प्रश्न आहे, प्लस पार्किंगचा प्रश्न आहे। आता मच्छी मार्केट होऊ घेतलेलं नवीन मच्छी मार्केटचा प्रश्न, मच्छी मार्केटच्या बाजूला होत असलेलं आमचं, मला वाटतं पूर्ण याच्यात वेंगुर्ला क्रॉफोर्ड मार्केट म्हणून ज्याची ओळख आहे ते सुद्धा आज इमारत जीर्ण झाली असून त्या पण इमारतीचा प्रश्न आहे। असे बरेचसे प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी एक मानसिकता लागते, विकासाची मानसिकता लागते। ती विकासाची मानसिकता घेऊन मला ह्या म्युन्सिपाल्टीत जाऊन ते काम करायचं आहे। तुमच्यासमोर मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे नेते आता या रिंगणात आहेत। काय वाटतं वेंगुर्ल्याचे प्रश्न त्यांच्याकडून का सुटू शकले नाहीत? तर मी सांगितलं तुम्हाला ना, वेंगुर्ल्याचे प्रश्न सुटू शकले नाहीत म्हणजे घराणेशाहीचा भांडण ही वेंगुर्ल्याच्या विकासाला मारक ठरलेली एक गोष्ट आहे। त्यामुळे प्रत्येकजण आपला माणूस बसावा तिकडे आणि तिकडनं सगळं होल्ड करून आपण राजकारण करावं। त्याच्यामुळे वेंगुर्ल्यातल्या 12,000 जनतेचा कोणीच विचार करत नाही, त्याच्यामुळे वेंगुर्ल्याचा विकास हा खुंटलेला आहे।
तसं पाहता वेंगुर्ल्याला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, पर्यटनाचा विकास होऊ शकतो. नगरपालिकेने नेमके पर्यटनाचे प्रकल्प हाती घेतले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही, नक्कीच घेतले पाहिजे. आणि त्यानुसार तुम्हाला माहिती असेल की आमच्या वेंगुर्ल्याचा स्वच्छतेच्या बाबतीत 1 नंबर आला होता. तेव्हा आम्ही सर्व नगरसेवक म्हणा, मुख्याधिकारी, कार्यक्षम मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नगरसेवकांनी एकत्र घेऊन पूर्ण शहराला एकत्र घेऊन त्यांची साथ मिळाली म्हणून आम्ही आज वेंगुर्ला स्वच्छ करू शकलो. आमचं वेंगुर्ला पहिल्यापासून स्वच्छ होतं, फक्त ते स्वच्छ करण्यात प्रत्येकाचा हातभार लागला. तसा प्रत्येक हा वेंगुर्ल्याचा विकास घेऊन वेंगुर्ल्याचं नाव उज्ज्वल होण्यासाठी प्रत्येक शहरवासियाने झटलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण आज प्रत्येकजण जो झटतोय पण त्याला कुठेतरी आज मारक भूमिका ही प्रत्येक राजकारण्याची होते. आणि इतर राजकारण्यांनी काय केल्यापेक्षा आपण काय करू शकतो ह्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. नक्कीच. तर हे होते अभिषेक वेंगुर्लेकर. त्यांनी म्हटलं आहे की वेंगुर्ल्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. राजकीय पक्षांच्या हाणामारीमुळे हा विकास कुठेतरी खुंटला आहे आणि अपक्ष आपण निवडणुकीच्या रिंगणात आहोत आणि वेंगुर्ल्याचा विकास आहे तो करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.